पण मला असं वाटतं की माननीय दादांना मी फार नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की हे जे पैसे आहेत ना, हे मायबाप जनतेच्या टॅक्सचे पैसे आहेत आणि निवडणुकीसाठी अशी प्रलोभनं दाखवणं, मग ही प्रलोभनं ही आचारसंहितेत येत नाहीत का, हे सुद्धा माननीय निवडणूक आयोगानं पाहिलं पाहिजे. आणि दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की निधी देऊन एखादा रस्ता होईल, पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळणं गरजेचं आहे, दुधाला भाव मिळणं गरजेचं आहे, महागाईपासून त्याची सुटका होणं गरजेचं आहे, रोजगार निर्माण होणं गरजेचं आहे. जर IIT मुंबई सारख्या, IIT पवई सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये जर 30% बेरोजगार होत असतील तर ही धोरणं फार महत्त्वाची आहेत. नुसता निधी, तोही जनतेच्या टॅक्सच्या पैशातला निधी देऊन मला वाटतं या धोरणांमध्ये दुरुस्ती होत नाही, म्हणून जनतेने ही निवडणूक हाती घेतली. साहेब, तुम्ही राज्यभरामध्ये प्रचार दौऱ्यासाठी जाणार आहात, त्याचा परिणाम इकडं विरोधक जास्त घेतील, जास्त प्रचार करतील आणि तुमचं शिरूर लोकसभा मतदारसंघातली मायबाप जनता ही खूप सुज्ञ आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्या हिरिरीनं महाराष्ट्र पिंजून काढतात, एक शेतकऱ्याचं पोरग खारीचा वाटा म्हणून पवार साहेबांच्या सोबत जात आहे आणि त्यांचा भार थोडासा का होईना हलका करण्याचा माझ्या परीनं प्रयत्न करतोय. हे मायबाप जनता फार व्यवस्थित ओळखून आहे आणि त्यामुळं मायबाप जनता ही नक्की माझा बालेकिल्ला ही सांभाळून धरणार आहे. तर मुलुकगिरीला मी बाहेर पडणार. टीका करत नाही आणि कुणी टीका केली तरी तुम्ही रोखताय, हे किती दिवस चालणार? हे बघा, एक राजकीय सुसंस्कृतपणा हा कायम असला पाहिजे. आता आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये बघतोय की माझं चरितार्थाचं साधन काय याच्यावर तुम्ही टीका करताय, मी अभिनय करतो याच्यावर तुम्ही टीका करताय. इतकी वैयक्तिक पातळीची ही जी टीका होत चाललेली आहे, इथं कुठेतरी राजकीय सुसंस्कृतपणा असला पाहिजे. वळसे पाटील साहेब आता इस्पितळात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना त्यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा विनाकारण या सगळ्या गोष्टींनी आणखी त्याच्यामध्ये हे होऊ नये यासाठीच माझा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे मी ही राजकीय सुसंस्कृतपणा मी जपतोय की जर ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, जर ते प्रचाराच्या रिंगणात नाही तर आकारण त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही. एवढं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.